आपण पाहता जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। आईच्या प्रथम स्मृतिदिनी पर्यावरण प्रेमी शिक्षक चौगले दाम्पत्यांचा वृक्षारोपणाचा उपक्रम, निसर्ग स्नेहाचा अमूल्य संदेश। प्रेमाने घडलेली आठवण, वृक्षरूपात आई अजरामर। आईच्या स्मृतिदिनी वृक्षारोपण आणि पुष्परोपांचे वाटप। आई या दोन अक्षरामध्ये संपूर्ण जग सामावलेलं असतं। तिचं प्रेम, तिची माया, तिचं सामर्थ्य आणि तिच्या आठवणीचं गहिवर आयुष्यभर पुरतो। आणि अशा आईच्या प्रथम स्मृतिदिनी आज ज्येष्ठ कन्या अपूर्वा चौगले आणि जावई नामदेव चौगले यांनी आपल्या मातेला अनोळखी आदरांजली वाहिली आहे। निसर्ग रक्षणाच्या सुंदर उपक्रमातून स्वर्गीय कमल वासकर यांचे 1 वर्षापूर्वी निधन झाले। उत्तर कार्यालयी पुष्परोपे भेट दिली। प्रथम पुण्यस्मरण या भावनिक दिवशी आयोजित करण्यात आला एक सुंदर आणि प्रेरणादायी कार्यक्रम, वृक्षारोपण आणि पुष्परोपांचं वाटप। आईच्या स्मरणार्थ 10 ते 11 फूट उंचीची वृक्षरोपे शेतातील बांधावर वृक्षांचे रोपण करण्यात आलं। या उपक्रमात परिसरातील शाळकरी मुले, महिला मंडळ, सामाजिक कार्यकर्ते, नातेवाईक आणि अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। सौ अपूर्वा चौगले म्हणाल्या, आई नेहमी म्हणायची, झाडं लावा, निसर्गाचं रक्षण करा। तिचं तेच तत्वज्ञान पुढे नेण्यासाठी मी ठरवलं की तिच्या प्रथम स्मृतिदिनी वृक्षारोपण करायचं। तिचं प्रेम जसं निस्वार्थ होतं तसेच ही झाडी निस्वार्थपणे सावली देतात, ऑक्सिजन देतात, हीच खरी श्रद्धांजली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक भावनिक स्मृती सभा झाली। आईच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी 2 मिनिटांचे मौन पाळले। तिच्या जीवन कार्याचा आढावा घेणाऱ्या सादरीकरणानंतर वातावरण भारावून गेलं होतं। अनेकांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले। आई म्हणजे माईचं झाड, तिचं छत्र गेलं, पण ही रोपं लावताना वाटतंय की ती अजूनही आपल्या आसपास आहे। अशा प्रकारे स्मृती साजरी करणं खूपच प्रेरणादायी आहे। स्वर्गीय कमल वासकर यांच्या स्मरणार्थ पुष्परोपांचे वाटप, प्रत्येक जणाला 1 रोप भेट दिलं जातंय। या प्रसंगी प्रत्येक उपस्थिताला 1 पुष्परोप भेट देण्यात आलं। आईच्या स्मरणार्थ आठवण सांगणारी ओळ, मायेसारखं दुसरं झाड नाही, ही ओळ मनात घर करून गेली। सेवानिवृत्त शिक्षक दिनकर लाटकर म्हणाले, आज जे घडलं ते केवळ स्मरण नव्हतं, ते एक सामाजिक संदेश होता। नामदेव चौगले आणि अपूर्वा चौगले या पर्यावरण प्रेमी दाम्पत्याने पर्यावरणाचं रक्षण ही काळाची गरज ओळखून कार्य करताना दिसतात। आणि जर प्रत्येकाने आपल्या प्रिय स्मरणार्थ 1 झाड लावलं तर आपण पृथ्वीचं भविष्य बदलू शकतो। यावेळी किसन देसाई, सुरेश अण्णा घाटगे, पांडुरंग केसरकर, रामचंद्र वासकर, मारुती पाटील, ज्योतिबा लखमले, प्रकाश कदम, माया वासकर, रावजी वासकर, अनेक ग्रामस्थ, नातेवाईक उपस्थित होते। कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांसाठी झाडे लावा, झाडे जगवा यामुळे उपस्थितांमध्ये ऊर्जा निर्माण केली। लहानग्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या समाधानाने सांगितलं की हा उपक्रम त्यांच्याही मनात खोलवर रुजला आहे। आईचं प्रेम, तिच्या आठवणी, तिचं योगदान या सगळ्याला निसर्गाशी जोडून एका मुलाने आज खूप मोठा आदर्श निर्माण केला आहे। आईच्या आठवणी आता केवळ मनात नाहीत, तर जमिनीवर रुजलेल्या झाडांमध्ये, फुलांमध्ये आणि हवेतून वाहणाऱ्या शुद्ध श्वासामध्ये आहेत। ही श्रद्धांजली नाही, ही आहे निसर्गाची पूजा, आणि ही पूजा झाली आहे एका आईच्या स्मरणार्थ। वासकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ मंडळ, त्यांच्या कुटुंबीय, त्याचप्रमाणे त्यांचे पाहुणे मंडळी, त्यांचे जावई, त्यांचे मित्रमंडळी आणि इतर सर्व आज त्यांच्या प्रथम स्मृतिदिनात त्यांची काहीतरी आठवण राहावी। आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही झाडामधून जगत असते। त्याच्या नावाचं जर झाड लावलं तर त्याचं नाव अमर राहतं। किमान सर्वसाधारणपणे विचार केला, आज माणूस जर काय दुर्दैवी घटना घडली तर 6 महिन्यात माणसं ती विसरून जातात। तर तसं एक झाड लावलं तर त्यांचे आजोबा, त्यांचे नातू, त्यांच्याबद्दलचं आठवण राहते। अशा कार्यक्रमानिमित्त वृक्षारोपण करणं ही खूप वासकर परिवारातर्फे अभिनंदनाची गोष्ट आहे। आणि या सर्वांचं आणि त्यासाठी त्यांचे जावाई चौगले सर आणि त्यांची कन्या रतन यांचा
खूप मोठा शहाचा वाटा आहे. स्वतःसाठी नाही देखील इतर देखील खूप प्रतिकूल असतात. आमचे वृक्षप्रेमी मित्र चौगुले देखील यांचं देखील मी अभिनंदन करतो. आणि वास्कर परिवारातर्फे सर्वांचं राहिलं असेल त्या सर्वांचं स्वागत करून मी आभार मानतो. आजच्या आमच्या सासूबाई कमल रामचंद्र वास्कर आणि यांचा प्रथम स्मृती दिन आम्ही प्रत्येक कार्यक्रम करत असताना तो पर्यावरणपूरक कसा होईल या दृष्टीने आम्ही आतापर्यंत काम करत आलेलो आहोत. खऱ्या अर्थाने ज्यांनी अगदी कष्टातून हे सगळं विश्व उभा केलं, या सर्व मुलांना अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचं काम केलं आणि त्यांची कायमस्वरूपी आठवण आपल्याला राहावी. आणि यासाठी आम्हाला सुद्धा वाटलं की आम्ही इतरांच्या कार्यक्रमांच्या मध्ये ज्याप्रमाणे आपण वृक्षारोपणाचं वाटप, त्याचप्रमाणे वृक्षारोपण ज्याप्रमाणे आम्ही करतो, तर त्याचप्रमाणे आज देखील आम्ही या ठिकाणी हा वृक्षारोपणाचा संकल्प केला आणि तो संकल्प पूर्ण होत असताना तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्याबद्दल वास्कर परिवार आणि आमचं चौगुले परिवार यांच्यामार्फत, त्याचप्रमाणे पाटील परिवार, लकवले परिवार या सर्वांच्या वतीनं मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा.